आज दिनांक 25 अगस्त 2024 माननीय श्री सुप्रीम कोर्ट नई दिल्ली पिटीशन क्रमांक CA 2317/2011 के आदेशानुसार अनुसूचित जाति को दिए गए 13% आरक्षण के अंतर्गत वाल्मीकि मेहतर जातियों से संबंधित सभी उपजातियों का उपवर्गीकरण करने हमारे समाज को अलग से आरक्षण दिया जाए। इस हेतु के कारण आज थाना शहर में वाल्मीकि मेहतर इस समाज ने आज मीटिंग लिया और इस मीटिंग में उन्होंने अपनी बातें महा 83 डेली न्यूज़ को बताई। या पत्रकार परिषदेचं आयोजन या ठिकाणी ठाणे विभागाचे वाल्मीकि मेहतर समाजाचे प्रमुख रणबीर सिंगजी साहेब, वीरसिंगजी पारचावा यांचे, जगदीशजी खरालिया व मोहनजी कंडारे आदी सगळ्या मिळून एकत्र या ठिकाणी घेतलेली होती। आजचा जो विषय होता तो असा आहे की सुप्रीम कोर्टाने दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोजी त्या ठिकाणी दाखल असलेली पिटिशन क्रमांक 23/11/2011 या पिटिशनमध्ये केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्यातील 13% दलितांना जे आरक्षण दिलेलं आहे, हे आरक्षणचा लाभ सर्व दलितांना मिळावा हा त्याच्या पाठीमागचा केंद्र शासनाचा उद्देश होता। मात्र स्वातंत्र्यापासून आजतागायत या आरक्षणाचा लाभ काही लोकांनाच मिळालेला आहे अशी भावना सुप्रीम कोर्टाची झालेली होती। म्हणून सुप्रीम कोर्टाने 1 ऑगस्ट 2024ला जो निकाल दिला त्या निकालामध्ये का जर 13% आरक्षणातून जर ज्या दलितांना पददलितांना लाभ मिळाला नसेल तर त्याचे उपवर्गीकरण करून राज्याने त्याचं उपवर्गीकरण करण्यात यावे आणि त्याच्यामध्ये इम्पिरियल डाटा करून त्या तयार करून त्याचा जातीची जनगणना वर्गीकरण करताना ती जात किती संख्यावर काय पद्धतीने त्याचा अबकड करून ते डिक्लेअर करावे आणि त्यामध्ये जो या राज्यामध्ये देशामध्ये पूर्वीपासून या देशाची राज्याची सेवा केलेला वाल्मीकि मेहतर वंगी समाज आहे व रुखी समाज आहे, सुदर्शन समाज व इतर तत्सम संपूर्ण समाज जो आहे तो लोकसंख्येत जरी कमी असला तरी त्या वर्गाला मध्ये त्यांचा समावेश करून या समाजाला 2% आरक्षण जाहीर करावे महाराष्ट्र शासनाने, यासाठी ही आजची पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे। मी निवेदन तयार केलेलं आहे सर्व समाजाची, पण यासाठी आम्ही संमती आणि त्यांच्या हे घेतो आहे का त्या निवेदनाप्रमाणे लवकरच ठाण्याचे मुख्यमंत्री असल्यामुळे ठाण्याचे वाल्मीकि मेहतर समाजाचे अनेक कार्यकर्ते त्यांचे कार्यकर्ते आहात, त्यांच्यासाठी काम केलेलं आहे, त्यांची जबाबदारी आहे मुख्यमंत्री साहेबांची का वाल्मीकि मेहतर समाजाने त्यांच्यासाठी जर काम केलेलं आहे तर त्यांची मागणी त्यांनी मान्य केली पाहिजे। जे निवेदन त्यांनी तयार केलेले लवकरच मुख्यमंत्री साहेबांची भेट घेऊन आणि पूर्ण समाजाचं एक शिष्टमंडळ मुख्यमंत्री साहेबांना भेटणार आहे आणि ते निवेदन देऊन या समाजाचं वर्गीकरण करून या समाजाला येत्या काळामध्ये 2% आरक्षण कसं देता येईल त्यासाठी आम्ही विनंती करणार आहोत। या मीटिंगचे ज्यांनी आयोजन केलेलं आहे त्यांच्या नाशिककरांच्या वतीनं, महाराष्ट्राच्या वतीने ठाणेकरांचं मी ते स्वागत करतो आणि त्यांचं अभिनंदनही करतो आहे। मी आजची जी मीटिंग आहे ते सुप्रीम कोर्टाने जे निर्णय दिलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी जे उपवर्गीकरण करायचं आहे ते उपवर्गीकरणाची जी माग होती ती आमची लगभग 30-40 वर्षापासून आम्ही लढत होतो, पण त्या सुप्रीम कोर्टाने ती आज उपवर्गीकरण करण्याला मान्यता दिलेली आहे आणि ती जबाबदारी आज महाराष्ट्र शासनावर त्यांनी सोपवलेली आहे। तो आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आहेत, त्यांच्यावरती संपूर्ण समाजाचा, आम्ही पक्ष बघत नाही पण माणूस बघून आम्ही आमच्या पूर्ण समाजाचा त्यांच्यावरती खूप मोठा एक भरोसा आहे। आणि आता पहिली बैठक आम्ही नाशिकला घेतली, दुसरी बैठक आज ठाण्यामध्ये झालेली आहे। यानंतर आमची इतर जिल्ह्यांमध्ये पण पुढच्या 15 दिवसामध्ये बैठक आयोजन होणार आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्राचे संपूर्ण वाल्मीकि मेहतर, मेघवाल, रुखी आणि 12 नंबरमध्ये यांना जेवढे समाज आहेत त्यांची एक महाबैठक आम्ही या ठाण्या शहरमध्ये ते घेणार आहोत। त्याच्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्री साहेब एकनाथरावजी शिंदेजी, आदरणीय त्यांचे जे सुपुत्र आहेत एक आपले जे श्रीकांत शिंदे साहेब आहेत त्यांना त्या मीटिंगमध्ये आम्ही बोलवणार आहोत
आणि आमच्या समाजाला ज्या साहेबांनी सांगितलं की 2% आरक्षण हे आमच्या समाजाला मिळायला पाहिजे, ते साहेबांकडनं ते करून घेणारच. आणि आम्हाला पूर्ण साहेबांवर खात्री आहे की एकनाथराव शिंदेसाहेब निश्चितच सुप्रीम कोर्टाचा मान ठेवतील आणि आमच्या समाजाला हे न्याय देण्यामध्ये, उपवर्गीकरण करण्यात देण्यामध्ये हात लावतील. मी एक समाजाच्या एक नागरिक या नात्याने मी निश्चितच एक गोष्ट सांगेन, साहेबांच्या हस्ते जर हे काम झालं तर ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पूर्ण दलित समाज मानतोय, त्या पद्धतीने आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेबांची फोटो देखील प्रत्येक वाल्मिकी समाजाच्या घरामध्ये लागली जाईल याची माझी 100% खात्री आहे. आणि साहेबांनी याची दखल घ्यावी ही विनंती आपल्या सर्वांच्या वतीने करतो आहे. धन्यवाद. सर्वप्रथम मी सन्माननीय सुप्रीम कोर्टाचा आभार प्रकट करतो की त्यांनी आज जे 70 ते 75 वर्ष या समाजावरती अन्याय होत होता त्या समाजाला न्याय मिळवून दिला आहे. न्याय कशासाठी? त्यांनी प्रत्येक स्टेटमध्ये सांगितलं आहे की या समाजाला तुम्ही जे वर्गीकरण केलं आहे त्याचं उपवर्गीकरण करण्यात यावा. मी आज जास्ती बोलणार नाही, कारण आमचे नेते दरोड साहेब आहे, जे मेहरोलीजी आहे, पारचा साहेब आहे, या सगळं आपल्याला सांगितलं आहे. मी एवढं सांगितलं, जेवढं आयोजनचा कार्यक्रम आमच्या ठाण्यामध्ये आज केला आहे, आज आमचे महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब ते आमच्या ठाण्याचे आहे. तसेच आमचे जे उपमुख्यमंत्री आहे देवेंद्रजी फडणवीस साहेब, अजितदादा, महायुतीचे जेवढे पण आमचे नेते आज, आम्ही सर्वांना विनंती करणार आहे की जे सुप्रीम कोर्टाने आम्हाला वर्गीकरण दिलेलं आहे तर ते तुम्ही ताबडतोब लागू करा महाराष्ट्रामध्ये आणि कुठलाही समाजामध्ये मतभेद होऊ देऊ नका. आमच्या अजिबात कुठल्या समाजाच्या विरोधात नाही. आम्ही जे आहेत, जो आमचा समाज आहे ज्याला आज सवलत दिलेली आहे SC समाजामध्ये, जे आम्ही आज पद दिलीत आहे 70-80 वर्ष का आम्ही 100-200 वर्षापासून मागे, आज आमचे पण पोरं बाळ आहे जे एज्युकेटेड आहे, जे क्लास 1, क्लास 2, क्लास 3 जाऊ शकतात, IPS होऊ शकतात, पण त्यांचा नंबर लागत नाही. एवढीच आम्हाला विनंती आहे. जे आमचे बहुसंख्य दलित समाज आहे त्याला विनंती आहे की तुम्ही आमच्या विरोधात जाऊ नका. आम्ही तुमच्या विरोधात नाहीच आहे. आम्ही फक्त आमचा हक्क मागतो आहे. ते हक्क मागण्याकरिता आम्ही सर्व एकत्र येणार आहे. माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री साहेब देवेंद्रजीला आम्ही भेटणार आहोत आणि पुरा समाज सर्व एकत्र झालेला आहे आणि हे प्रत्येक विभाग वाईज आमची मिटिंग होणार आहे. आज नाशिकमध्ये झालेली आहे, ठाण्यामध्ये झाली आहे, तर औरंगाबादला होणार आहे, त्यानंतर नागपूरला पण होऊ शकते. संपूर्ण ठिकाणी आमची हे मिटिंग लागणार आहे. आणि या टायमाला आम्ही जे आमच्या SCमध्ये वाल्मिकी, मेहतर, जे बाकी समाज आहे, वंचित समाज आहे, ते सर्व आता एकत्र आलेले आहेत. आणि वेळ पडली तर आम्ही सर्व आंदोलनाच्या मार्गावर आम्ही जाणार आहोत. आम्ही आज तुम्हाला मी क्लिअरली सांगतो आहे की इलेक्शन आलेलं आहे विधानसभाचा. मी स्वतः भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती जिल्ह्याचा अध्यक्ष आहे. वेळ पडली, माझ्या समाजाला न्याय दिला नाही तर मी स्वतः त्या विरोधात जाऊ शकतो की समाज माझा पहिला आहे. समाजच्या पुढे मी जाऊ शकत नाही. जसा मराठा समाज आपल्या आंदोलनासाठी पुढाकार घेतो, तसाच वाल्मिकी मेहतर समाज हा आपल्या आरक्षणासाठी जीव द्यायला लागला तर जीव द्यायला आम्ही कमी करणार नाही. धन्यवाद.